मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी आज नवी आणि धक्कादायक माहिती पुढे आली आहे। ज्या माथेफिरूने हा प्रकार केलाय त्या उपेंद्र पावसकर बाबत नवनवे खुलासे होत आहेत, तर दुसरीकडे यावरून राजकीय वाद सुद्धा पेटलाय। पाहूया त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या शिवाजी पार्क येथे सेना भवनापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा हा पुतळा 17 तारखेला या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा प्रकार पुढे आला आणि शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली। उद्धव आणि राज ठाकरेंसह महत्त्वाचे नेते पुतळ्याच्या पाहणीसाठी पोहोचले। पोलिसांचे 8 पथक आरोपीच्या मागावर लागले। अखेर बुधवारच्याच दिवशी पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले सुद्धा। तेव्हा उपेंद्र पावसकर या माथेफिरूचं नाव पुढे आलं आणि तपासात समोर आली त्याच्याबद्दलची चक्रावणारी माहिती। उपेंद्र पावसकर हा प्रभादेवी परिसरात राहतो। गेली 3 वर्ष तो घरात एकटाच राहतो। कुटुंबातील वादामुळे एकटाच राहत असल्याची माहिती। उपेंद्र कुटुंबातल्या सदस्यांना मारहाण करत असल्याची ही माहिती। उपेंद्रबाबत शेजाऱ्यांकडूनही अनेक तक्रारी समोर। उपेंद्रवर यापूर्वी सुद्धा दादर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण प्रकरणात गुन्हे, अन्य 2 ते 3 अदखलपात्र गुन्ह्यांचीही नोंद। पोलीस तपासात उपेंद्रच्या घराची दयनीय अवस्था झाल्याचंही समोर। या घटनेनंतर उपेंद्रचा संबंध बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाशीही जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। स्वतः उपेंद्रने सुद्धा तपासात प्रॉपर्टीच्या वादाचा उल्लेख केल्याची माहिती आहे। तर या प्रकरणात उपेंद्र पावसकर याला आज शिवडी कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी आरोपीने डब्यात लाल रंग आणल्याची आणि तो तिथेच फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपीने हे कृत्य का केलं याचं कारण अद्याप शोधायचंय असं पोलिसांनी सांगितलं। सीसीटीव्ही मधून आरोपीची ओळख पटल्याचंही पोलिसांनी सांगितलं। आरोपीने वकील केला नव्हता, कोर्टानेच वकील दिला। सुमेधा कोकाटे यांनी वकीलपत्र घेतलं। सुनावणीनंतर उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण्यांनीही जोर पकडलाय। उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेल्या संशयाला शिंदेंनी आज उत्तर दिलं। एकतर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे। बघूया पुढे काय। झालेला प्रकार जो आहे अतिशय दुर्दैवी आहे, निंदनीय आहे। कारण अशा प्रकारे माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग टाकणे हे दुर्दैवी प्रकार आहे। त्याला कुणी पाठीशी घालता कामा नये। त्याच्यावर कठोर कारवाई तर होईलच, परंतु यामध्ये राजकारण करण्याची जी काही तयारी काही लोकांची होती ती त्याचं नाव आहे पावसकर, त्याच्या स्पष्टीकरणामुळे हाणून पाडलेली आहे। तिकडे राऊतांनी या घटनेला माथेफिरूने केलेल्या कृत्य म्हणताच भाजपने या प्रकरणात चौकशीची मागणी केली। तर गृहराज्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशीचं आश्वासन दिलं। बघा की काल जो प्रकार झाला त्याचा आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही। कालचा प्रकार दुर्दैवी होता। समाजामध्ये अशा प्रकारचे काही माथेफिरू लोक असतात आणि देशभरामध्ये ते अशा पुतळ्यांवर, स्मारकांवर त्या संदर्भात चुकीची कामं करत असतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाचं कव्हरेज हे मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी कालचा प्रकार केला होता का अशी आमच्या मनामध्ये शंका आहे। त्यामुळं आमची मागणी आहे की मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली। त्यामुळे या षडयंत्रामागचा बोलविता धनी कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे। पावसकर नावाचा कोणतरी ती व्यक्ती आहे, अजूनही तपास चालू आहे। तो अजूनही आपल्या ताब्यामध्ये आहे। ती व्यक्ती ही दादर परिसरामध्ये राहते, एकटी राहते, परंतु त्याची संपूर्ण माहिती
त्याचे कोणाकोणाचे संबंध आहेत, राजकीय त्याचे संबंध आहेत की नाही आहेत, किंवा त्याचा नक्की हेतू काय होता याचा अजून तपास पूर्ण व्हायचा आहे. तपास पूर्ण होऊ द्यात, त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यानंतर राजकारणाच्या आखाड्यात हा असा खेळ सुरू आहे. तर तिकडे शिवाजी पार्कात पुतळ्याला पॉलिश करण्यात आलंय. चबुतऱ्यालाही पॉलिश केलं जाणार आहे. शिवाय आजूबाजूला मंडप घालून पुतळा झाकला जाणार आहे. त्याचबरोबर CCTV सुद्धा बसवले जाणार आहेत. आता इथं आपण बघू शकतो संपूर्ण ताडपत्री जी आहे ती आता लावण्यात आली आहे. त्यासोबतच मासाहेबांचा पुतळा जो आहे त्याचं संपूर्ण पॉलिशिंग हे पहिलं केलं जाईल आणि त्याच्यानंतर सुशोभीकरणाचा जो पण प्रस्ताव देण्यात आला आहे तो प्रस्ताव दिल्यानंतर बाकीच्या गोष्टी होतील. मात्र काल जी घडलेली घटना आहे त्याच्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. एकंदर पाहिलं गेलं तर आता संपूर्ण गोष्टीची पूर्तता आता शिवसेना ठाकरेकडे करताना दिसतंय. त्यासोबतच याच पुतळ्याच्या आसपास CCTV सुद्धा लावण्यात येणार आहे. स्वर्गीय माँसाहेब अर्थात मीनाताई ठाकरे या तमाम शिवसैनिकांच्या श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या पुतळ्याबाबत असा संतापजनक प्रकार घडल्यानं शिवसैनिकांमध्ये स्वाभाविक नाराजी आहे. अशात आता होणाऱ्या राजकारणाच्या पलीकडे जात भविष्यात असं काही घडू नये या उद्देशानं उपाय होणं सर्वांनाच अपेक्षित आहेत आणि त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न होताना दिसत आहेत. हेही महत्त्वाचं आहे. मुंबईहून पद्मेश पवार आणि श्रेयस सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.